चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ दे। स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच महाराजांची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। लवकरच शारदीय नवरात्र उत्सव सुरू होणार आहे। आई भगवतीचा जागर करायचा आहे, जास्तीत जास्त आपल्याला सेवा करायची आहे, आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे, बऱ्याच काही उपाय करायचे आहे, खूप जास्त सेवा करायची आहे। पण आज मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे। हा व्हिडिओ फक्त एका कारणासाठी आहे, ते मी तुम्हाला नंतर सांगते। फक्त नवरात्र सुरू होण्याच्या आधी तुमच्या देवघरात काही वस्तू, काही ग्रंथ असणं खूप महत्त्वाचं आहे। ते कुठले ते मी तुम्हाला आज सांगणार आहे। सगळ्यात आधी तुम्हाला तुमची कुलदेवी माहितीच असेल, यात काही शंका नाही, पण तुमच्या घरात तुमच्या कुलदेवीचा फोटो आहे का, टाक आहे का ते बघा। घरात कुलदेवीचा टाक असणं खूप महत्वाचं असतं। आता काय होतं तुम्हाला सांगते, ताई आम्ही वेगळं राहतो, आमच्याकडे टाक नाही, सासूबाईंकडे टाक आहे, सासूबाईंनी टाक केलेले आहे ना, त्यांच्याकडे राहू द्या। पण तुमच्या घरात जे सासूबाईंचं घर काय आणि तुमचं घर काय एकच आहे, कुठेतरी टाक आहे ना। दुसरं, त्यांच्याकडे टाक असेल तर तुमच्याकडे तुमची कुलदेवीचा फोटो असणं महत्वाचं आहे। नसेल तर आजच म्हणजे ह्या पितृपक्षानंतर जेव्हा पहिली माळ येईल, नवरात्रीचा पहिला दिवस येईल, तेव्हा जाऊन पहिले तर तुम्हाला फोटो आणायचा आहे। फोटो असणं अतिशय महत्वाचं आहे। दुसरं, आपण नवरात्रीमध्ये एक सेवा आवर्जून करत असतो आणि ती अतिशय उच्च कोटीची आई भगवतीची अतिशय प्रभावी सेवा आहे। ती आहे की आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ करायचा आहे। आता दुर्गा सप्तशती पाठ करताना आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तीपीठ आहे। महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, राजराजेश्वरी या 3.5 शक्तीपीठांपैकीच एक कुळदेवी कोणाची असेल। आता यांची सेवा काय करायची आहे, तुमची कुठलीही कुळदेवी असेल, तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ करायचा असतो। तो पाठ कसा करायचा, काय करायचं त्याच्यावर खूप नंतर बोलू आपण। पण आज मी तुम्हाला सांगेल, हा दुर्गा सप्तशती ग्रंथ आहे जो मराठी प्राकृत मध्ये आहे, तुम्हाला समजेल ह्या भाषेत आहे। खूप सुंदर ग्रंथ आहे। आई भगवतीची याच्यात नावे आहे, वचन आहे, देवीने काय काय केलं होतं, शुंभ निशुंभ वध आहे। खूप सुंदर असा हा ग्रंथ आहे। हा ग्रंथ तुम्हाला आणायचा आहे। सगळ्यात महत्वाचं, ज्यांच्याकडे दुर्गा सप्तशती ग्रंथ ऑलरेडी आहे त्यांना आणायची गरज नाही। ज्यांच्याकडे देवी महात्मा आहे, तुम्ही देवी महात्म्याचं पण पठण करू शकता। देवी महात्म्यामध्ये जे आहे तेच याच्यामध्ये आहे। आता हा मराठी प्राकृत ग्रंथ आहे। तुमच्याकडे जर संस्कृत ग्रंथ असेल आणि जर तुम्हाला तो वाचता येत असेल तर काही गरज नाही, कारण तुम्हाला सांगते, जेव्हा घरात फक्त ग्रंथाचा आपल्याला ढिगारा ठेवायचा नाही, ते वाचन पण झालं पाहिजे। तुम्हाला जर संस्कृत मध्ये जमत नसेल की ताई आम्हाला नाही जमत, भीती वाटते आपल्याला की ना उच्चार चुकता का काय, कधी कधी प्राकृतचे पण वाचताना उच्चार आमच्याकडनं पण चुकतात, आपण माफी मागून घेतो, क्षमा याचना करून घेतो आपण। तुमच्याकडे संस्कृत असेल तर तुम्हाला तो वाचता येत असेल तर तो ठेवा, ऑलरेडी तुमच्याकडे देवी महात्मा असेल तर ते वाचा। पण जर ज्यांना दुर्गा सप्तशती ग्रंथ घ्यायचा आहे त्यांनी जवळच्या केंद्रात आवर्जून जा, जवळचं केंद्र शोधा, तुम्हाला सापडेल, त्या केंद्रातून तुम्ही ग्रंथ घ्या, नाहीतर केंद्रातल्या मावशींचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, तुम्ही त्यांच्याकडनं घ्या। आता जवळच्या केंद्रात का, कारण अर्थात तुमचे डिलिव्हरी चार्जेस वाचतील। जवळपास केंद्र असेल तर ठीक आहे, पण ज्यांच्या गावातच केंद्र नाही तर त्यांनी आवर्जून केंद्रातल्या मावशीकडनं हा ग्रंथ घ्या। खरं तर हा ग्रंथ खूप महत्वाचा आहे। रोज कुलदेवीची सेवा करणं ही तेवढंच महत्वाचं असतं, म्हणून दुर्गा सप्तशती ग्रंथ आपल्याला घ्यायचा आहे। तर पहिला आहे की दुर्गा सप्तशती ग्रंथ, त्याच्याबरोबर कुलदेवीचा फोटो आणणं ही तेवढंच महत्वाचं आहे। आता त्याच्याबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट की श्रीयंत्र, तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल खूप चांगलं। आता कुंकुमार्चन करताना तुमच्या घरात घटस्थापना असो वा नसो, कुंकुमार्चन दुर्गा सप्तशती पाठ तर तुम्हाला करायचं आहे। आता कुंकुमार्चन करताना श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करणं खूप चांगलं असतं, पण तुमच्याकडे जर कुलदेवीचा फोटो असेल तर त्या कुलदेवीच्या फोटोवर, त्या कुलदेवीच्या टाकावरही कुंकुमार्चन करायचं असतं। जेव्हा घरात घटस्थापना होते तेव्हा तो टाक आपण घटी बसवलेला असतो, त्याच्यामुळे तो काढून आपण त्याच्यावर कुंकुमार्चन करू शकत नाही। पण ज्यांच्याकडे फोटो असेल तर त्या फोटोला पण तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। आणि श्रीयंत्र जर घ्यायचं असेल तर आवर्जून घ्या। श्रीयंत्र तुम्हाला जिथून लागतं तुम्ही तिथून घ्या, असं काही नाही का इकडनंच घ्या तिकडनंच घ्या, सगळीकडे सारखेच मिळतात।
पण दुर्गा सप्तशती ग्रंथ जर ज्यांच्याकडे नसेल तर त्यांनी आवर्जून आत्ताच मागवा, कारण आपल्याला ही सेवा करायची, ही खूप उच्च कोटीची सेवा आहे. या सेवेचा अनुभव आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. खूप जणांना आलेला आहे. प्रत्येक स्वामी भक्तांना, प्रत्येक जो आई भगवतीची जास्तीत जास्त सेवा करत असतो त्याला हा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. तिसरं, तुम्हाला एक गोष्ट आणायची आहे, गोष्ट म्हणजे एक वस्तू आणायची आहे, ती आहे वडाचं पान. आता तुम्हाला एक सांगते, सर्व पितरी अमावस्याच्या दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, जवळपास वडाचं झाड बघायचं आहे. कुठलंही झाड तोडताना त्यांना आधी त्यांची परमिशन घ्यायची असते. ही एक पद्धत आहे. आपण काय करतो, जा रे बाबा तुळस तोडून आण, जाऊन लगेच आपण तोडून आणतो. नाही, काही नियम असतात. आता वडाच्या झाडाची फांदी एक पान तुम्हाला जेव्हा तोडायचं असेल तेव्हा तुम्ही काय करायचं, तुम्ही आदल्या दिवशी, मग तुम्ही अमावस्याला गेलं तरी चालतं किंवा दुसऱ्या त्याच्या आदल्या दिवशी गेलं तरी चालतं, त्या वडाच्या झाडाला प्रार्थना करायची की मी उद्या येऊन तुमचं एक पान घेऊन जाणार आहे, त्याच्यासाठी मला संमती द्या, अशी प्रार्थना करायची त्याच्या 1-2 दिवस आधी. म्हणजे आता तुम्ही म्हणाल ताई मग अमावस्या आहे असं करू का, तुम्हाला याचा त्याचा काही संबंध नाही, कारण तुम्हाला ते तोडायचं नाहीये. ते अमावस्याच्या दिवशी जाऊन प्रार्थना केली तरी चालतं किंवा त्याच्या आधी जाऊन प्रार्थना केली तरी चालतं. ती प्रार्थना केल्यानंतर तुम्ही घरी यायचं आणि घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी तुम्ही जायचं. ज्या झाडाला प्रार्थना केली होती त्याचं एक झाडाचं पान तुम्हाला तोडायचं आहे. जर खाली पडलेलं पान असेल, तुटलेलं किंवा चिरलेलं नसेल तर तेच पान घेऊन या, तोडायची गरज नाही. खाली असतं बघा, पानं खाली तरी पडलेलेच असतात, त्याच्यातलं एक पान आणायचं. त्याचं काय करायचं ते तुम्हाला सांगते. पण जर पान तुटलेलं नसेल तर मग ते तोडा, कारण ऑलरेडी आपण त्यांची परमिशन घेतलेली आहे. तर ते तोडायचं, ते घरी आणायचं, ते स्वच्छ आपण धुवून घ्यायचं, फडक्याने स्वच्छ करायचं. आणि जिथे आपण घटस्थापना केलेली आहे, जिथे नाही केली, ज्यांनी नाही केली घटस्थापना, त्यांनी सुद्धा ते वडाचं पान तिथे ठेवायचं. जो त्याचा देठ आहे तो देवाकडे करायचा, ते पान तिथे ठेवायचं. त्या पानावर स्वस्तिक काढायचं, स्वस्तिक कुंकवाने काढायचं, स्वस्तिक काढायचं आणि 9 दिवस त्या पानाची पण पूजा करायची. आणि जेव्हा आपण घटाचं विसर्जन करत असतो तेव्हा त्या पानाचं विसर्जन करायचं असतं. रोज त्याचं काय नाही, रोज स्वस्तिक काढलेलं असतं, जसं आपण घटाची पूजा करतो रोज, त्या पद्धतीने त्याची पण पूजा करायची. हा उपाय तुम्ही करून बघा, चांगला अनुभव येईल तुम्हाला. ही देखील एक सेवा आहे. तर आवर्जून सगळ्या माझ्या माता भगिनींना विनंती आहे, आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ करायचा आहे. तुमच्या आत्ताच कमेंट सुरू झाल्या आहे, कोणी मागची पण व्हिडिओ बघता आहे, काळजी करू नका. दुर्गा सप्तशती ग्रंथावर लवकरच व्हिडिओ येईल. फक्त हा ग्रंथ तुमच्या घरात असावा, नक्कीच असावा. खूप सोपा आहे, वाचायला सोपा आहे, समजायला त्याहून सोपं आहे. संस्कृत मध्ये वाचायला उच्चार करायला पण अडचणी येतात, पण जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही तोच वापरा. कारण ग्रंथ आणून साठा करण्यात अर्थ नाही, तो ग्रंथ वाचल्या पण गेला पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे. पण जर अडचणी असेल वाचायला तर हा ग्रंथ आवर्जून घ्या. आपल्याला 64 योगिनी यंत्र सुद्धा आणायचं आहे. 64 योगिनी यंत्र, आता मी त्याचा स्क्रीनशॉट इथे तुम्हाला दिसेल. तर तो 64 योगिनी यंत्र कुठल्याही दुकानात तुम्हाला मिळेल. धार्मिक दुकानात 64 योगिनी यंत्र तुम्हाला मिळून जाईल, नाहीतर जवळपासच्या केंद्रात पण तुम्हाला मिळेल. ज्यांना केंद्र नाहीये, ज्यांना ग्रंथ मागवायचा आहे, त्यांनी त्या मावशींना सांगा की मावशी 64 योगिनी यंत्र घराच्या मुख्य दरवाजावर ते लावायचं असतं. ते कसं लावायचं, काय लावायचं ते नंतर सांगूया. आता फक्त ते आणून घ्या. नाही तर मग तुम्ही म्हणाल तू आम्हाला का नाही सांगितलं, आता सांगते आहे, आता ते आणून घ्या. खाली ते 20 रुपयाला मिळतं, खूप काही महाग नाही. तर तो एक ग्रंथ आवर्जून आणा, तो एक ग्रंथ आणा. आणि 64 योगिनी यंत्र आहे, जे तुम्हाला दुकानात मिळालं तर अतिशय उत्तम, नाही तर तुम्ही जवळच्या केंद्रातून किंवा मावशीकडनं घेऊ शकता. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे थांबवते. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.